भक्ताच्या अंतकरणातील प्रेम भक्ती पाहून, भाव पाहून हे सगळं भगवंत करत असतो. तुका म्हणी कळा, तुका म्हणी सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागी भीक मागी, धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाठी विठ्ठल विठ्ठल. कीर्तन काय आता जास्त वेळ करायची नाही, वेळही कीर्तनाला भरपूर झालेला आहे. अगदी एक सव्वा तासामध्ये आपण थांबणार आहोत. सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो म्हणजे असा, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं श्रीकृष्ण मित्र मंडळ उत्तम नगर आयोजित त्रिदिनी श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा आणि या सोहळ्यातील आजची ही कलशपूर्तीची काल्याची कीर्तन सेवा या श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या माध्यमातून ही माझ्याकडे आलेली आहे. आमचे असणारे श्री हरिभक्तपरायण श्रद्धेय या ठिकाणी भावार्थ दीपिका वारकरी शिक्षण संस्था आहे. अतिशय सुंदर महाराजांचं कार्य आहे. अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम करतात. असे आमचे श्रद्धेय परमपूजा आदरणीय विकास महाराज काकड आणि आमचे श्री हरिभक्तपरायण परमार्थ स्नेही गोविंद भाऊ यांच्या माध्यमातून, यांच्या नियोजनातून आजच्या या कीर्तन सेवेचा योग आलेला आहे. खरं तर ते आपल्या नगराध्यक्ष आहेत, पण वेळात वेळ काढून संत महात्म्याच्या वचनाप्रमाणे काय असतंय, बरेच माणसं घरच्या घरी परमार्थ करत असतात, बरोबर आहे की नाही. पण मोठी जी माणसं असतात ना, करोनी स्मरण करवी आणि का तो या झाला जगी नाव लोका. स्वतः परमार्थ करत असतात, तो वैयक्तिक त्यांचा परमार्थ असतो. पण समाजाची सेवा करता करता आपण जशी समाजाची सेवा करतो, देवाची भक्ती करतो, तसा या समाजाकडून सुद्धा, गोरगरिबाकडून सुद्धा परमार्थ घडावा या दृष्टीने या 3 दिवसाच्या सप्ताहाचं या ठिकाणी भाऊ आयोजन करतात. आणि खऱ्या अर्थाने या सप्ताहाच्या माध्यमातून मग ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, होम हवन असेल, पूजा असेल भगवंताची, ही सगळा परमार्थ या निमित्ताने घडतो. म्हणून अत्यंत सुंदर या कार्यक्रमाचं आयोजन आहे. बघा, आपल्या या नगराचंच नाव भाऊ अतिशय काय चांगलं आहे. काय नाव आहे? उत्तम नगर. आणि काय उत्तम नगर असल्यामुळे कार्यक्रमाचं नियोजनही उत्तम आहे. विठ्ठल विठ्ठल. आता उत्तम नगर असल्यामुळे कार्यक्रमाचं नियोजनही उत्तम आहे आणि या कार्यक्रमासाठी सगळी मंडळीही उत्तम आहेत, वाजवणारे उत्तम आहेत, गाणारेही उत्तम आहेत, बरोबर आहे की नाही. साऊंड सिस्टीम आता उत्तम लागली बरं का, काही काळजी करायचं नाही, आता फ्रेश राहायचं. गाणारे अत्यंत सुंदर आहेत. पहिली चाल ज्यांनी गायली अतिशय गोड, आमचे आदरणीय मेघराज महाराज वाघिरे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे श्रद्धेय परमपूज्य आदरणीय विकास महाराज काकड. खऱ्या अर्थाने या ठिकाणी पलीकडे महाराजांची भावार्थ दीपिका वारकरी शिक्षण संस्था आहे. फार मोठं महाराजांचं कार्य आहे. आळंदीमध्येही बऱ्याच दिवस महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था चालवली. आता या ठिकाणी इथंही उत्तम संस्थेचं आयोजन करून अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करतायत. महाराजही या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजाला माझं वंदन. त्याचप्रमाणे आमचे गणेश महाराज आहेत, आदरणीय अतुल महाराज आहेत, ज्यांचा आवाज गोड आहे. असे आदरणीय श्रद्धेय सोपान महाराज आहेत, माऊली आहेत का नाही. आता हे सगळेच मंडळी माझ्या अपरिचित आहेत, पण मला असं वाटत नाही अपरिचित. त्यांचे चेहरे पाहून असे ते अतिशय प्रसन्न चेहरे आहेत. आणि आमच्या विकास महाराजांच्या संस्थेतील हे सर्व बालगोपाळ मंडळी, विनेकरी बाबा, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर इथं या ठिकाणी कुठं एकच वादक भेटत नाही, पण इंद्रदेवासारखे 2 वाजवणारे आहेत. या दोघांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गोड. ह्या बाजूने श्री हरिभक्तपरायण श्री हरी महाराजच आहेत, या बाजूने विठोबा महाराज, आदी करून सगळेच मंडळी. आता कोणाकोणाचे नावं घेऊ,
काय असतं एखाद्याचं नाव घ्यायला गेलं की एखाद्याचं नाव राहून जात असतं आणि लोक सहजच म्हणत असतात महाराज तर काय व शेलकेचेच नाव घेतो, असं काही नसतं बरं का. आता तुमचंही नाव एका वाक्यात घेऊन टाकतो ना, तुम्हाला तरी कशाला नाराज करतो. आता भगवान श्रीकृष्णाच्या चरणी फूल वाहतो वाकून, भगवान श्रीकृष्णाच्या चरणी फूल वाहतो वाकून आणि तुमच्या सगळ्याचं नाव घेतो आळंदीच्या ज्ञानोबारांचा मान राखून. हे जर कळलं नसेल तर अजून एक घेतो बघा. एवढ्या प्रेमाने तुमच्या बायकोनी सुद्धा तुमचं घेतलं नसेल पण घेतो. आता ऐका, इतके छान बसलात तुम्ही, छान ऐकतायत, तर तुमचंही कौतुक करणं गरजेचं आहे ना. तुम्ही जर कीर्तनाला आले नसते तर आम्ही कीर्तन कुणाला सांगायचं, बरोबर आहे का नाही. ऐका, गाय चरते रानात हरिण चरते वनात, गाय चरते रानात हरिण चरते वनात आणि तुमच्या सगळ्याचं नाव घेतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदुस्थानात. आता म्हणायला नको की आमचं नाव घेतलं नाही. विठ्ठल विठ्ठल आज काल्याचे कीर्तन सेवा आहे. आजपर्यंत आपण काल्याचे अनेक कीर्तन ऐकले असतील भाऊ, बरोबर आहे. पण काल्याचं कीर्तन ऐकत असताना असे कधी आपल्याला प्रश्न पडले का बुवा, वारकरी संप्रदायामध्ये 8 दिवसाचा सप्ताह असू द्या, 15 दिवसाचा सप्ताह असू द्या, 1 महिन्याचा सप्ताह असू द्या किंवा 3 दिवसाचा आपण जसा केलाय उत्सव हा, तसा 3 दिवसाचा नाम सप्ताह असू द्या, त्या सप्ताहाची सांगता कोणत्या कीर्तनाने होते? काल्याच्या कीर्तनाने. का बरं सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते, असा कधी प्रश्न आपल्याला पडला का? ऐका, काल्याचं कीर्तन ऐकता असताना 3 प्रश्न पडले पाहिजे. काल्याचं कीर्तन हे सप्ताहाच्या शेवटी का केलं जातं? काल्याचं कीर्तन हे दुपारी का केलं जातं? आणि काल्याच्या कीर्तनामध्ये इतर कोणत्याच देवाचं, शुराचं, वीराचं चरित्र न सांगता फक्त आणि फक्त भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का सांगितलं जातं, असा कधी आपल्याला प्रश्न पडला का? 3 प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजच्या काल्याचं कीर्तन. आज काल्याचं कीर्तन, काल्याचं कीर्तन हे सप्ताहाच्या शेवटी का केलं जातं? तर ऐका, काला या शब्दाचाच अर्थ काय आहे माहित आहे का? काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. काय आहे? काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. परिपूर्णता कशाला म्हणतात? परिपूर्णता कशाला म्हणतात? ऐका, याच्यासाठी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये 2 उदाहरणं सांगितले विकास महाराज. पहिलं उदाहरण गंगेचं दिलं माऊलीने. माऊली म्हणतात, एखाद्या गंगा वाहते, त्या गंगेचा प्रवाह कुठपर्यंत आहे? जोपर्यंत ओढ्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत, बरोबर ना? कुठपर्यंत आहे? जागेत का तुम्ही? झोपा झाल्या का तुमच्या? तुका म्हणे गंगा सागर संगमी, वा वा, अवघ्या झाल्यावर मी गमाया, अवघ्या झाल्यावर मी गमाया. तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्यावर मी वा वा, गोड प्रमाण दिलं. एखादी गंगा तिच्या उगम स्थानावरून निघाली, तिचा प्रवाह कुठपर्यंत आहे? बोला की समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. एकदा का गंगा समुद्राला गेली, तिचा प्रवाह परिपूर्ण झाला, त्याला परिपूर्णता म्हणायची. पूर्वीच्या काळातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा असायच्या. आता इंग्लिश मीडियम आलंय, बरोबर आहे का नाही? पूर्वीच्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा असायच्या आणि त्या जिल्हा परिषद शाळेमध्ये 40-50 विद्यार्थी राहायचे आणि त्या 50 विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी एकच गुरुजी असायचे. त्यांना मास्तर म्हणायचे, गुरुजी म्हणायचे. पण गुरुजी लय विद्वान होते भाऊ, बरं का. गुरुजी एवढे विद्वान, 50 विद्यार्थी, पण गुरुजी शिकवत असताना कधी पुस्तक हातामध्ये घेणारच नाही. का बरं? अहो सगळे पुस्तकं गुरुजीच्या पाठ असायचे. बघा ना, गुरुजी वर्गामध्ये गेले की फळ्यावरती नाव टाकायचं आई, की पोरांना लगे आई शिकवायचो. आई थोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसाने कृतार्थ केले जन्म देऊनी, देऊनी
थोर मला संस्कार, आई थोर तुझे उपकार. आई नाव टाकलं की आई, देशाचं नाव टाकलं की देश, एखाद्या शूराचं वीराचं नाव टाकलं की शूर शिकायचे, वीर शिकवायचे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाकलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगायचे. सगळा पाठ इतिहास. इतके विद्वान महाराज. एक दिवस गुरुजी शाळेमध्ये गेले आणि फळ्यावरती नाव टाकलं गोदावरी आणि पोरांना प्रश्न केला, सांगा पोरांनो काय मी नाव लिहिलंय. पोरांनी सांगितलं गुरुजी गोदावरी. म्हणले वा वा. म्हणे सांगा गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. सगळ्या पोरांनी माना खाली घातला. एकालाही उत्तर देता येईना. पण असे छोटे छोटे मुलं आलेत ना कीर्तनाला. आता असे ते आमचे महाराज मंडळी आले, गायक मंडळी, वादक मंडळी, हरिपाठाला यायचं, ते कीर्तनाला यायचं. त्यांनी कीर्तनामध्ये ऐकलं होतं की गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. बाळू नावाचं पोरग होतं. ते इतकं हुशार होतं की एका वर्गामध्ये 2-2 वर्ष मुक्काम करायचं. कधीच कोणत्या विषयामध्ये पास होत नव्हतं. पण काय झालं, एका पोराला सांगता येईना, पण या बाळू नावाच्या पोराला माहित होतं. बाळू नावाच्या पोराने वर हात केला आणि सांगितलं गुरुजी मी सांगतो गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. गुरुजीला लय आनंद झाला. अरे कोणत्याच विषयामध्ये कधी पास होत नाही आणि आज उत्तर द्यायला लागलाय. लय आनंद झाला. गुरुजी उत्साहात म्हणले सांग बाळू मग गोदावरी नदीचा उगम कुठून झाला. बाळूलाही पहिल्यांदाच चान्स आला होता बर का. मग बाळू उठून उभा राहिला. नुसतं उठून उभा राहिला नाही, बेंचवर उभा राहिला. चान्स आलता ना पहिल्यांदा. आणि बाळू ऐका बेंचवर उभा राहिला आणि उत्तर द्यायला लागला. गुरुजी नाशिक नावाचा जिल्हा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा तालुका आहे आणि त्या त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये ब्रह्मगिरी नावाचा पर्वत आहे. त्या ब्रह्मगिरी पर्वतातून गोदावरी नदीचा उगम झाला. अहो सगळ्यांनी टाळ्या तुम्ही जशा वाजवल्या ना. गुरुजींनी कौतुक केलं त्या बाळूचं. म्हणले वारे वा बाळू, अरे काय अभ्यास आहे तुझा. मी तर तुला ढ समजत होतो पण 1 नंबरचा अभ्यास आहे. वारे वा बाळू काय छान उत्तर दिलं. सांग म्हणे पुढं कुठं गेली. बरं आहे का. आता एक उत्तर दिलं पण गुरुजींनी पुन्हा प्रश्न केला, सांग गोदावरी नदी पुढं कुठं गेली. बाळूने सांगितलं गुरुजी ब्रह्मगिरी पर्वतातून खाली पंचवटीला आली नाशिकला, बरोबर ना. तिथून खाली मराठवाड्यात गेली, तिकडे पैठणला गेली, नांदेड, बासेर असं करत करत प्रवाह बीड जिल्ह्यातून माजलगाव अशी गेली. गुरुजी प्रश्नच विचारित राहिले. म्हणले बासरहून कुठं गेली, नांदेडहून पुढं कुठं गेली. पण बाळू हुशार होता जरा. बाळूने आता एकाच वाक्यामध्ये उत्तर दिलं. गुरुजी ऐका, त्र्यंबकेश्वरून पंचवटीहून तिकडं पैठणन, नांदेडन, बासरन, मराठवाडा हे सांगतच नाही म्हटले. आता गुरुजी एकदाचा गोदावरी नदीचा उगम ब्रह्मगिरी पर्वतातून झाला आणि एकदाची गोदावरी नदी समुद्राला जाऊन मिळाली. आता राहिलं का उत्तर. गुरुजीने तरी कणकास पुढं. म्हणे पुढं कुठं गेली. बाळू जरा चाबरा होता. बाळू म्हणला गुरुजी आता तुमच्या डोंबल्यात गेली. अहो आता गोदावरी नदी एकदा समुद्राला जाऊन मिळाली, पुढं कुठं जाणार आहे. महाराजांनी प्रमाण दिलं का नाही, अवघ्या झाल्यावर मी एकमय. अहो नदीचं वाहन कुठपर्यंत, समुद्राला जाऊन मिळेपर्यंत. तसंच याला परिपूर्णता म्हणतात. याला परिपूर्णता म्हणतात. तसंच आहे. एकदा का काल्याचं कीर्तन झालं काय, सप्ताह रूपी आपल्या या कार्याला परिपूर्णता प्राप्त होते. हे उदाहरण कळलं नसेल तर माऊलींनी दुसरं उदाहरण दिलं बरं का. कळसाचं उदाहरण दिलं. मंदिर सुंदर बांधलंय, रंगरंगटी सुंदर केली, फरशी चांगली बसवली. याच्यावरून मंदिराचं बांधकाम परिपूर्णतम आहे का. मग जोपर्यंत मंदिरावर कलशारोहण करत नाहीत तोपर्यंत मंदिराचं बांधकाम परिपूर्णतम होत नाही. माऊली म्हणतात ना, देवळाची आकामा कळसू उक परमगंगेशी सिंधू प्रवेशू. 2 उदाहरण दिले. मंदिराचं बांधकाम परिपूर्ण कधी, कळस बसवला की मंदिराचं बांधकाम परिपूर्णतम झालं. गंगेचा प्रवाह कुठपर्यंत, समुद्राला जाऊन मिळाला की गंगेचा प्रवाह पूर्ण. तसाच काल्याचं कीर्तन शेवटी का, काला या शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता. एकदा का काल्याचं कीर्तन झालं की आपल्या सप्ताहाला परिपूर्णता प्राप्त होते. म्हणून काल्याचं कीर्तन शेवटी. विठ्ठल पहिला प्रश्न झाला. आता प्रश्न दुसरा आहे. कोणता प्रश्न आहे बोला बरं.
काल्याचं कीर्तन हे संध्याकाळी का केलं जात नाही, दुपारीच का केलं जातं? दुसरा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, भगवान गोपाल कृष्णाने जो वृंदावनामध्ये काला केला, दुपारच्या वेळेला केला, त्याचं प्रतिआत्मक म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काला हा दुपारच्या वेळेला केला जातो, म्हणून काल्याचं कीर्तन हे दुपारी. बरोबर आहे. दोन प्रश्न झाले आपलं, काल्याचं कीर्तन शेवटी का, काल्याचं कीर्तन दुपारी का. पण अभंगाच्या दृष्टीनं आता तिसरा प्रश्न फार महत्वाचा आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये एखाद्या शुराचं, एखाद्या वीराचं, देवी देवतांचं चरित्र न सांगता भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का सांगितलं जातं? त्याचं कारण एक आहे. तुम्हाला बोलून गेलो पहिल्यांदा, काला जर परिपूर्णतेचं कीर्तन असेल तर काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र कसं असलं पाहिजे? परिपूर्णतम चरित्र असलं पाहिजे. आणि या जगाच्या पाठीवर, विश्वाच्या पाठीवर भगवान श्रीकृष्ण सोडता परिपूर्णतम चरित्र कोणाचंच नाही. काय गोड भाव आहे बघा. हरी याच्या खोड्या किती सांगू ग, नका वाढू असं. याच्या खोड्या किती सांगू ग, मई पत्र सिंधू आटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. याच्या याच्या खोड्या किती सांगू ग, याच्या खोड्या किती सांगू ग, मही पत्र सिंधवाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे, बाई तुझा लाडका कान्हा तुलाच गोड वाटे. ऐका, काल्याचं कीर्तन शेवटी कान, काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र का सांगितलं जातं? कारण की विश्वाच्या पाठीवर सगळ्यात परिपूर्णतम अवतार जर कोणता असेल तर तो भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नाण्यवही, एक कार्यार्थ अगतव्य कोटी कार्य चकाराहा. किती परिपूर्णतम आहे. असतगिरी समक्षात कंजलम सिंधू पात्रे, सुरतरुवरु शाखा लेखनी पत्र मुर्वी, लिखित यदि ग्रहीत्वा शारदा सर्व कालम, तदपि तव गुणानां मीश पारम नयाती. इतका परिपूर्णतम आहे. ऐका, रामप्रभूचा या अवतार आहे बरं का, पूर्ण अवतार. पण भगवान श्रीकृष्णाचा जो अवतार आहे परिपूर्णतम आहे. पूर्ण आणि परिपूर्णतम कशाला म्हणायचं? रामप्रभूचा अवतार पूर्ण आहे. ऐका, रामप्रभूकडे सामर्थ्य होतं बरं का, पण स्वातंत्र्य नव्हतं. बरोबर आहे का नाही? सामर्थ्य असं होतं की रामप्रभू काही करू शकले असते, पण रामप्रभूला बंधन होतं. बोलीला वाल्मिक तैसेची करेल, वरतो निदावेन नामा म्हणे. वाल्मिकजींनी जसं लिहून ठेवलं होतं ना, तसंच वर्तन करायचं होतं. म्हणून बघा ना, ज्या दिवशी रामप्रभूचा राज्याभिषेक होता त्याच दिवशी रामप्रभूला वनवासात जावं लागलं. काय? तापस बेश आशीष उदास, 14 बरस राम वनवास. विधना तेरे लेख किसी का समझन आते हैं, महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं, राजमहल में
पाया जीवन फूलों में हुआ लालन पालन, राजमहल के त्याग सभी सुख, त्याग अयोध्या राज सिंहासन, कर्मनिष्ठ हो अपना अपना, हे धर्म निभाते हैं महलों के वासी, जंगल में कुटी बनाते हैं. महलामध्ये राहणारे रामप्रभू सर्व राज्याचा त्याग केला. आई सहित जर माझ्या बाबाची आज्ञा मला वनवासाला जाण्याकरता असेल तर मी अयोध्येत राहणार नाही, वनवासाला जाणार. अर्थात सामर्थ्य होतो. रामप्रभू जर नाही म्हणले असते तर वनवासही टळला असता, पण स्वातंत्र्य नव्हतं. अर्थात रामप्रभूचा अवतार पूर्ण आहे, पण भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम आहे. का? भगवान श्रीकृष्णाकडे सामर्थ्यही होतं आणि भगवान श्रीकृष्णाकडे स्वातंत्र्यही होतं, म्हणून भगवान श्रीकृष्णाचा अवतार परिपूर्णतम आहे. म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये इतर देवाचं चरित्र न सांगता भगवंताचे अनेक अवतार आहेत. अंशे अंशांशीय कलाय अनेक अवतार आहेत. अवताराच्या राशी आहे भगवान परमात्मा, पण इतर अवताराचं चरित्र न सांगता काल्याच्या कीर्तनामध्ये कोणतं चरित्र अर्थात काल्याच्या कीर्तनामध्ये इतर देवाचं चरित्र न सांगता चरित्र ते उच्चारावे. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा उच्चार करायचा. पण ऐका महाराज, तुम्ही त्या भगवंताचं चरित्राचं उच्चारण करायचं म्हणता, इतर देवाचं करायचं नाही म्हणता. नेमकं त्या भगवंताचं असं चरित्र तरी काय आहे? जगद्गुरु तुकोबाराय भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचा एक भाग आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. गवळणी बांधिती वा वा. गवळणी बांधिती गवळणी बांधिती धरणासी गवळणी बांधिती धरणासी गवळणी भगवंताचं चरित्र सांगत असताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान गोपाल कृष्णाचं एक आश्चर्याचं चरित्र सांगिततात. काय चरित्र आहे हो? विश्वाला बांधणारा, विश्वाची निर्मिती करणारा भगवान परमात्मा. काय आश्चर्य आहे.
की त्या गवळणी भगवान परमात्म्याला बांधतात. गवळणी बांधिती धारणासी गळा. भगवान परमात्म्याला धारणासी म्हणजे उखळाला भगवान परमात्म्याला बांधतात. काय आश्चर्य आहे की नाही हो? खरं सांगू का, कोणालाच न सापडणारा भगवान परमात्मा गवळणीला कसा सापडला हो? त्यांच्या हाती कसा लागला? त्याचं कारण एक आहे बघा, ऐका. बोलल्याने समाज जिंकला जातो. तुमच्याकडे बोलणं चांगलं असेल ना, बोलल्याने समाज जिंकला जातो. सत्याने मैत्री टिकली जाते. कलेने राजा जिंकला जातो. कपटाने शत्रूवर विजय मिळवला जातो. पण ऐका, अंतकरणामध्ये शुद्ध प्रेम असेल, भाव असेल, तर भाव नावाच्या तत्वाने देव आकारला जातो, देव बांधला जातो. तुमच्याकडे बोलणं जर चांगलं असेल ना भाऊ, समाजाला काही लागत नाही. आज लोक काही विशिष्ट कीर्तनकाराला, एक आमचे सर्व गायक मंडळी यांच्या लक्षात येईल, त्याच कीर्तनकाराला पुन्हा पुन्हा बोलवतात. का बरं? असे काही कीर्तनकार आहेत, विकास महाराज, त्यांचा हरिपाठ पाठ नाही, काकडा पाठ नाही, पण त्यांच्या डायरीमध्ये जागा शिल्लक नाही तारीख लिहून घ्यायला. का बरं महाराज? का बोलणं जमलं हो त्यांना? काही नाही, बोलणं जमलं. त्याचा अर्थ काय आहे? बोलल्याने समाज जिंकला जातो. काहीकडे काहीच नाही, पण बोलणं लय गोड महाराज. पण काही माणसाला गोड बोलणं जमत नाही महाराज. काही माणसं काहीच काम करत नाहीत, फक्त हसतात. हसूनच समाज जिंकतात. बघा ना, समाज जिंकायचा असलं ना, आपलं बोलणं चांगलं असलं पाहिजे ना, आपल्या तोंडावर थोडंसं हास्य असलं पाहिजे. आमच्या गावामध्ये मी पूर्वी आळंदीला शिकायला होतो, लहान होतो या पोरासारखा, एक 7-8 वर्षाचा. आणि गावाकडे जायचो कधी कधी आळंदीवरून. काही माणसं कधी चहा सुद्धा पाहिजेत नाहीत, पण बोलण्यात आणि हसण्यात पटाईत आहेत. गावाकडे गेलो की आमची आई मला दूध आणायला एका श्रीमंत माणसाच्या इथं पाठायची. जायचो मी. गेलो की एक म्हातारं त्या दारावर बसलेला असायचं. गेल्या गेल्या मला पाहायचं म्हणायचं, आला का महाराज? या 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 या. तोंड धुतलंय का? म्हटलं नाही. अरे बाबा, तोंड धुतलं असतं तर 2 घोट चहा घेऊन गेला असता. हसायचं. 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3ऱ्या दिवशी तोंड धुवूनच गेलो. म्हणलं खरंच पाहिजे तर काय बघावं. गेलो 3ऱ्या दिवशी आणि गेल्याबरोबर आला का महाराज? ये 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 ये. तोंड धुतलं का? म्हणलं मग. अरे मग असं म्हटलं बरोबर. म्हणलं असं स्वच्छ राजा, तोंड बिन चकाचक राजा म्हणे. चहा पीस म्हणलं नाही. विठाल विठाल. काही माणसं काहीच काम करत नाही, तो फक्त बोलण्यातलंही पटाईतात महाराज. काहीच करत नाही. बोलणं गोड असलं पाहिजे. भाऊ तुमच्यासाठी सांगतो, माझा बीड जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुका. गेवराई तालुक्याचे माझे आमदार आहेत बदामराव आबा पंडित म्हणून. आता भाऊला ऐकलं असं नाव. ते आमच्या गावात त्यांचे चांगले ऋणानुबंधू. आणि आबाला सहज विचारलं, का हो आबा? अहो मी जसं कळतं तसं आमच्या गावाला कधी तुम्ही नाली दिली नाही, कधी रस्ता दिला नाही, पण प्रत्येक इलेक्शन आलं की तुम्ही निवडून येता. काय प्रकार आहे हा? कळू द्या आम्हाला. त्यावेळेला त्याने सांगितलं, महाराज त्याचं काय आहे, लोकांना काय लागतं, 2 शब्द गोड बोलावे लागतात का नाही. आणि तसं स्वभावलंय गोड. एखादी माता माऊली जर शेतातून येत असली ना, पूर्वीच्या काळातलं सांगतो तुम्हाला, सरपणाचे भारे शेतातूनच आणायच्या महिला सायंकाळच्या वेळेला. आणि अशी एखादी माता माऊली दिसली आणि तिकडून जर ते आबा आले ना फॉर्च्युनरमध्ये, तिथं गाडी थांबवणार. गाडी थांबवल्याबरोबर गाडीची मागची डिग्गी उघडणार. त्या म्हातारीच्या डोक्यावरचा सरपणाचा भारा घेणार, त्या गाडीच्या डिग्गीमध्ये टाकणार. वागणं किती चांगलं आहे बघा, स्वभाव किती छान आहे, किती गोड वागणं आहे. सरपणाचा भारा डिग्गीमध्ये त्या गाडीच्या टाकणार आणि त्या म्हातारीला पुढच्या सीटवर बसवणार आणि स्वतः गाडी चालायला बसवणार आणि त्या म्हातारीला घरपोच करणार. याचा परिणाम तुम्हाला माहित आहे का? ती म्हातारी मरेपर्यंत दुसरं बटनच दाबीत नाही. कळलं तुम्हाला? चांगली इकडे 5G रेंज आली वाटते. बदामराव दरवर्षी फक्त तेवढंच बटन दाबा. का? स्वभाव गोड आहे हो. कामच सगळी झाली पाहिजे असं काही नाही. तुम्हाला वागता गोड आलं पाहिजे, बोलता गोड आलं पाहिजे. पण काही माणसं बोलण्यात लय खटाळ महाराज. काहीला चांगलं बोलताच येत नाही. काही माणसं बोलता बोलता शिव्या देतात.
एकाचा मला फोन आला आणि फोन आला की आम्ही सगळे वारकरी मंडळी हे रामकृष्ण हरी म्हणतो. मला फोन आला आणि मी म्हणलं रामकृष्ण हरी बोला. तो तिकडून काय म्हणाला माहित आहे का, च्या मायला कोण्यातरी महाराजाला फोन लागला म्हणे. बोलता बोलता शिवाय देत विठाल विठाल. हे कशाबद्दल सांगितलं तुम्हाला बोल बघा बरं. एक माणूस आपल्या देशातील चहा विकण्याचं काम करत होतं, पण चहा विकता विकता बघता बघता एकदा नाही दोनदा नाही तीनदा देशाचा पंतप्रधान झाला महाराज. का बरं, काम तर आहेच, पण मेरे प्यारे देशवासियों, मेरे भाई और बहनों, का बोलणं जमलं. ज्याच्याकडे बोलणं जमलं महाराज, बोलल्याने समाज जिंकला जातो. बघा ना, आज आमच्या संप्रदायातील एक व्यक्ती महत्व आहे महाराज. बसून कीर्तन करा महाराज, पण तुम्ही कीर्तनाला या. कोण आहेत असे शब्द सांगतो तुमच्या लक्षात येईल. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. नाथ आज मै काहण पावा, मिटे दोष दुःख दारिद्र दावा. बहुत कालमय किन्नी मजूरी, आज हो दीन बीधी बने भले बोरे. बर का गोविंद भाऊ, भरला मंडप, काळजी करू नका. विकास महाराज अगदी वेळेवर कीर्तन संबोधतो. वेळेच्या बाबतीत माझा कुणी हात धरायचा नाही. बिघडलेल्या घड्याळी दुरुस्त करणारा बाबा म्हणजे ढोक बाबा. का बरं महाराज, आजही शब्द ऐकले की सगळ्यांच्या लक्षात येते की ढोक महाराजांचा आवाज आहे. का बोलणं जमलं, बोलल्याने समाज जिंकला जातो. तुमच्याकडे बोलणं चांगलं असलं पाहिजे. बोलल्याने समाज, सत्याने मैत्री, मैत्री टिकवायची तुमच्याकडे सत्यता असली पाहिजे. सत्याने मैत्री, शत्रूवर विजय मिळवायचा आहे, कपटेने शत्रू. रामायणामध्ये जानकीला घेऊन अपहरण करून रावण निघाला लंकेच्या दिशेने, पण मधी जटायू पक्षाने अडवलं. जटायू महाराजांनी घनघोर दोघाचं युद्ध झालं, पण रावण कपटी होता. रावणाला काय जटायू महाराज आवरणार. मग रावणाने विचारलं, सांग तुला रामाची शपथ आहे, तुझं मरण कशात आहे. अहो, रामाची शपथ घातल्यामुळे रामभक्त असणारा जटायू सांगून दिलं की माझं मरण कशामध्ये आहे, पंखामध्ये आहे. जटायू महाराजांनी विचारलं, रावणा तुझं मरण कशामध्ये आहे. रावणाने सांगितलं, माझं मरण पायाच्या अंगठ्यामध्ये आहे. जसं पायाच्या अंगठ्यामध्ये म्हटल्याबरोबर जटायू महाराजांनी त्याच्या पायावर झडप घातली आणि त्या रावणाने कपट करून जटायू महाराजांचे दोन्ही पंख छाटले. कपटेने शत्रू. आज महाभारतामध्ये पांडव सैन्य कौरव हारले आणि पांडव जिंकले. याच्यासाठी स्वतः भगवान परमात्म्याने अनेक वेळा कपट केलं. कपटेने शत्रू, शत्रूवर विजय मिळवायचा, तिथं कपट असलं पाहिजे. राजाला जिंकायचं आहे, कला असली पाहिजे तुमच्याकडे. बोलल्याने समाज, सत्याने मैत्री, कपटाने शत्रू, कलेने राजा. पण ऐका, देवाला जर जिंकायचं असेल ना, याच्यापैकी काहीच लागत नाही. अंतकरणामध्ये शुद्ध सात्विक भाव असेल तर भाव नावाच्या तत्वाने देव जिंकला जातो. त्याचं कारण एक आहे, गिरीधर लाल तो भाव का भुका. गिरीधर लाल तो भाव का भुका. देवा कारणे भावतच मात, काही न लगे द्यावे फारच वीत. झाले एक चित्त तरी बहुत, एवढ्यासाठी नका करू आता हात गा. हरे राम कृष्ण हरी वासुदेवा, हरे राम कृष्ण हरि वासुदेवा. अर्थात रूप से या कपड़ों से भगवान को नहीं जीता जाता. भगवान को जीता जाता है प्रेम से, भगवान को जीता जाता है दिल से. म्हणून तर म्हणतात ना, अरे दिल में तो श्याम नाम की जरा ज्योति जगा के दे. आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के ले. आएगा मेरा सावरा जरा दिल से बुला के ले. खरं सांगू का, भगवान कृष्ण कन्हैया आपल्यासाठी आजही यायला तयार आहे, पण तेवढं शुद्ध अंतकरण, तेवढा शुद्ध आपला भाव असला पाहिजे. तुका म्हणे आल विठोबाचे,
तुका म्हणे आण विठोबाची तुका म्हणे आण विठोबाची तुका म्हणे आण विठोबाची विठोबाची विठोबा काय न लगे बाबाचे कारण काय न लगे बाबाचे कारण आई न लगे बाबाची कारण लगे बाबाची कारण तुका म्हणे आण विठोबाची तुका म्हणे आण विठोबाची करता बरोबरी दुराबसे दोरे करता बरोबरी दुराबसे दोरे तुका म्हणे आण विठोबाची देवाला जिंकायचंय काही लागत नाही व शुद्ध भाव पाहिजे. खरं सांगू का, हल्लीच्या काळामध्ये परमार्थ लय वाढलाय बरं का. इतका परमार्थ वाढलाय भाऊ. आत्ता आळंदीला ज्ञानोबरायांच्या कलशारोहणाचा काल कार्यक्रम झाला. 11 किलो सोन्याचा कळस त्या ठिकाणी ज्ञानोबरायांच्या मंदिराच्या गाभाऱ्यावर त्या ठिकाणी उभारला गेला. इतका हल्ली परमार्थ वाढलाय भाऊ, आश्चर्य वाटतंय की लोक तिथं दान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. कुणी 1 लाख 2 लाख 51,000 21,000 11,000 दान करण्यासाठी पावती फाडण्यासाठी रांगा लागल्या होत्या. याचा अर्थ काय, धार्मिकता खूप वाढली, परमार्थ खूप वाढला. पण एक सांगू का, अंतकरणामध्ये बदल नाही आपल्या. अंतकरणामध्ये बदल नाही. आपला परमार्थ कसा आहे माहित आहे का, अंगाला आला ताप देवा तू माझा बाप, अंगाचा गेला ताप मी तुझ्या बापाचा बाप. आता कीर्तन झाल्यावर लोक आमच्या पाया पडतात. मग लय प्रेम लय श्रद्धा लय परमार्थ का, काहीच नाही. त्याचा एकच हेतू, आपलं पाप जाऊन महाराजाच्या डोक्यावर येऊन पडावं. याच्यापेक्षा काय. मी रामकथा करतो, रामकथेमध्ये सहज बोलून गेलो. रामकथा ऐकत असताना आणि रामकथा ऐकून झाल्याच्या नंतर रामकथा फुकट ऐकायची नाही, यथाशक्तीप्रमाणे ग्रंथावर आपण दक्षिणा ठेवायची. एका बाजाराने अशी दक्षिणा ठेवली, अर्धी 5ची आणि अर्धी 10ची नोट. बरं आता तिथं कुठं नोटा पाहायला वेळ आहे. काल भाऊ पाठवदेवने मी इकडे प्रवास करून आलो, अगदी वेळच नाही व 2-3 तासाचा कुठंतरी चालता चालता आराम करायचं आणि पुढच्या प्रवासाला जायचं. त्या अर्धी 5ची आणि अर्धी 10ची नोट घेतली. माझ्यासोबत एक माझे मित्र होते, त्यांना म्हणलं हे बघा काय दक्षिणा दे, अर्धी 5ची आणि अर्धी 10ची नोट. ते म्हणले महाराज एखादा गिऱ्हाईक असं. म्हणलं चालून पाहू. एक किराणा दुकान पाहिली, ती 5ची नोट खालून धरली 10 वरून दाखवले. म्हटलं बिस्किट पुडा द्या. मला वाटलं धरीनं टाकीन गल्ल्यात, पण ती कशी नोट घ्यायला काय ते महाराज आहे का, त्यांनी पूर्ण नोट उलगडून दाखवली दुकानदाराने. म्हणले महाराज नोट बघा. म्हणलं चुकून आली, आता उघडं पडल्यावर काय करता. पण आळंदीला गेलो. आळंदीला एक आमचे बाबा आहेत, बाबाच्या दर्शनाला गेलो. नाव सांगत नाही, तुम्ही आलात तर भेट घेताल तिथं. बाबाच्या दर्शनाला गेलो, ती 10ची नोट घेतली आणि बाबाच्या चरणावर ठेवली. बाबाने पाहिली नाही, तशीच खिशामध्ये घातली. म्हणलं चालली. पण ऐका ना, गंमत अशी आहे, बाबाचं दर्शन घेतलं 2 पावलं पुढे जातो की नाही, बाबाने आवाज दिला. म्हणले इकडे या महाराज. बाबाने दुसऱ्या खिशामध्ये हात घातला आणि मला 100ची नोट दिली. म्हणलं बाबा कशाला 100 रुपये. म्हणले राहू द्या महाराज, तुम्हाला येतील कामाला चहा पाण्याला. म्हणलं बाबा नको, मला आहेत माझ्याकडे. नाही म्हणले राहू द्या. मला जरा मग त्यावेळेला वाईट वाटलं. म्हणलं बाबा मला माफ करा. म्हणले बाबा काय झालं. म्हणलं बाबा माझी नोट उघडून बघा ना एकदा. बाबा म्हटले माझी नोट उघडून बघ ना एकदा. बाबालाही माझ्यासारखंच गिराईक भेटलं होतं. अहो माझी 2च ठिकाणी जोडलेली होती, बाबाची 3 ठिकाणी जोडलेली होती महाराज. 5ची 10ची पुढं 100ची. विठ्ठल विठ्ठल. अहो असा जर परमार्थ असेल तर कसं काय त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावर होणार आहे. शुद्ध अंतकरणाने परमार्थ केला पाहिजे. त्याचं कारण आहे काय, गिरीधर लाल तो भाव का भुका, राग कला नाही जानत तुका. ऐका मायबाप हो, गवळणीने भगवान परमात्म्याला धारणाला बांधलं, गळ्याला धरून बांधलं, तसं आमच्या जनाबाईने सुद्धा देवाला बांधलं ना महाराज. धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, धरीला
धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर हो धरिला पंढरीचा चोर अर्थात देवाला हे भक्त बांधू शकतात का त्यांच्याकडे भाव नावाचं काय आहे शक्ती आहे आकळावा श्रीपती येणे पंथे आणि महाराज म्हणतात प्रेमसूत्र दोरी आणि नेतो तिकडे जातो हरी अर्थात भाव नावाच्या तत्वाने देवाला जिंकलं परिणाम गवळणी बांधिती दारणासी गळा खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म धावून या मागे यशोदे भोजन हिंडे रानो रान गाई पाठी यशोदेला भोजन मागतो विश्वाचं वरण पोषण करणार आहे भगवान परमात्मा पण यशोदेला भोजन मागतो का तर भक्ताच्या अंतकरणातील भाव प्रेम जाणून खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा हे सगळं करतो बघा ना देवाची सख्खी बहीण एवढं 2 मिनिटाचं ऐका देवाची सख्खी बहीण तिचं नाव काय आहे सुभद्रा आहे मांडलेली बहीण तिचं नाव काय आहे द्रौपदी एक दिवस सकाळी सकाळी उद्धव आणि भगवान सुभद्रेच्या घरी आले आणि उद्धवाने विचारलं देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडत आहे सुभद्रेच्या घरी देव बसलेले पण नाव घेतो द्रौपदीचं उद्धवाला लय राग आला आणि द्रौपदीला राग आला आणि द्रौपदीने देवाने सांगितलं द्रौपदी मला भूक लागली काही खायला असेल तर बघ द्रौपदीने सांगितलं देवा माझ्याकडे काहीच खायला नाही हे बघ घरामध्ये काही फळं ठेवलेले आहेत बघ सापडले तर भगवंत गेले सफरचंद कापायचं लांब ठेवलं आणि बोट कापून घेतलं उद्धवाने आवाज दिला ताई देवाचं बोट कापलंय काही चिंदी असेल बांधायला तर बघ आता सुभद्रा कोण आहे देवाची सख्खी बहीण आहे हो तिला साड्याची कमी असेल अहो आपल्याच बायकाच्या साड्याचा विचार करा ना महाराज आता पंचमीचा सण झाला ना आमच्या गावाकडील एक महिला कपाटामध्ये साडी घेण्यासाठी गेली कपाटातल्या अख्ख्या साड्या तिच्या अंगावर पडल्या महाराज जाग्यात गेली गोईंग टू यमपुरी अर्थात इतक्या साड्या महाराज ती देवाची बहीण तिला कमी असेल का खालचा वरचा मजला सगळे मजले पाहिले पण चिंदी कुठं सापडली नाही त्यावेळेला भगवंतानी सांगितलं उद्धव मला द्रौपदी का आवडते तुला कळल चल माझ्यासोबत द्रौपदीच्या घराकडे गेले द्रौपदी सकाळी सकाळी डोक्यावर पदर स्नान केलं होतं हातामध्ये सोन्याचा तांब्या हातामध्ये सोन्याचा दातन भगवंताला तुळशीला पाणी घालण्यासाठी निघाली होती भगवंताचं नामचिंतन करत एवढ्यात समोरून कृष्ण कन्हैया येताना दिसला आणि ज्याचं भजन करावं तोच समोरून येतोय द्रौपदीला आश्चर्य वाटलं माझा दादा सकाळी सकाळी माझ्या घरी कसा आला द्रौपदी चांदीचं ताट सोन्याचा तांब्या सगळं टाकून दिलं आणि धावत कृष्णाकडे आली पाहिलं तर कृष्णाच्या बोट कापलं होतं आणि विचारलं दादा काय झालं त्यावेळेला उद्धवाने सांगितलं विचारू नका काही चिंदी असेल बांधलं तर बघा त्यावेळेला द्रौपदी म्हणली आता घरामध्ये चिंदी कधी आणणार घरामध्ये कधी जाणार पण तोपर्यंत माझ्या दादाला किती वेदना होणार डोक्यावरचा पदर खाली घेतणार फाडणार तेवढ्यात उद्धवाने आवाज दिला आणि म्हणले ताई हो द्रौपदी ताई म्हणले काय तुम्हाला शास्त्र माहित आहे का जोपर्यंत एखाद्या माई माऊलीचा नवरा जिवंत आहे सौभाग्याचं कपाळाला कुंकू आहे तोपर्यंत त्या माऊलीने पदराकडून साडी फाडू नये ही शास्त्र तुम्हाला माहित आहे का त्यावेळेला द्रौपदीने सांगितलं उद्धव हे सगळे शास्त्र माझ्या पाठ आहेत पण एक लक्षात ठेव माझ्या कपाळाचं कुंकू किती दिवस ठेवायचं आहे हे तुझ्या हातात नाही माझ्या हातात नाही माझ्या नवऱ्याच्या हातामध्ये नाही हे माझ्या कृष्ण कन्हैयाच्या माझ्या दादाच्या हातामध्ये आहे क्षणाचा विलंब केला नाही आपलं पदर फाडला आणि भगवंताच्या डोटाला बांधला चिंदी बांधिती द्रौपदी हरीच्या बोटाला फाडोनी भरजरी शालू नवा भरजरी ग पितांबर दिला फाडोनी द्रौपदीशी बंधू शोभे नारायण द्रौपदीशी बंधू शोभे नारायण भरजरी ग पितांबर दिला फाडोनी हे दिला फाडोनी अर्थात सख्या बहिणीचं नाव न घेता देव नाव कुणाचं घेतो मांडलेल्या बहिणीचं का द्रौपदीच्या अंतकरणातील प्रेम भाव पाहून
अर्थात हे सगळं भगवान परमात्मा भक्ताच्या अंतकरणातील प्रेमभाव पाहून करतो. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागे भीक मागे, हिंडे धावून या मागे यशोदे भोजन, हिंडे रानो रान गाई पाटी विठोबा. राजा कंस आहे आणि त्याची चुलत बहीण असणारी देवकी आहे. रात्री ही कथा भाग सांगितलाच असेल तुम्हाला, मी काय जास्त सांगणार नाही. जन्मापर्यंत तुम्हाला कथा रात्री सांगितली असेल. जन्म उत्सवाच्या नंतरचं पुढचं आपण चरित्र पाहणार आहोत. वसुदेव देवकीचा लग्न होतो आणि लग्न झाल्याच्या नंतर मोठी मिरवणूक निघते. मिरवणुकीमध्येच आकाशवाणी होते. काय, अरे कंसा, ज्या बहिणीची एवढ्या थाटामाटामध्ये तू मिरवणूक करतो ना, याच बहिणीच्या उदरी येणारा 8वा पुत्र तुला मारणार. कंसाने क्षणाचाही विलंब न करता घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, कंसा काय करतो बाबा, आजपर्यंत तुझी भगिनी होती, पण आता ती माझी पत्नी आहे, माझी अर्धांगिनी आहे, तिच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे. हिला का मारतो? अरे हिच्यापासून होणारा 8वा पुत्र मला मारणार आहे. त्यावेळेला वसुदेवाने सांगितलं, काळजी करू नको, जेवढी मुलं होतील तेवढे तुझ्या स्वाधीन करतो. आम्हाला बंदिवासात ठेव. कारागृहामध्ये बंदिवासात ठेवलं आणि ऐका, 6 मुलं कंसाने मारले. 7वा गर्भ त्या ठिकाणी रोहिणीच्या उदरी त्या ठिकाणी मायेने नेऊन घातला आणि आता 8वा अवताराला येणार. ऐका ना, कारागृहामध्ये देवकी आणि वसुदेव आहेत आणि 8 वर्षाचे भगवान परमात्मा देवकीच्या आणि वसुदेवाच्या समोर प्रगट झालेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि त्या ठिकाणी प्रगट झाल्याच्या नंतर ऐका, वसुदेव देवकीला म्हणतायत, ऐका आई बाबा, तुमची इच्छा होती की मी तुमच्या उदरी यावं, आलेलो आहे तुमचा मुलगा म्हणून. पण त्यावेळेला देवकी म्हणते, कृष्णा ओ देवा, आमच्या उदरी तुम्ही आलात, पण आमचा मुलगा तुम्हाला कोण म्हणणार? तुमच्याबद्दल प्रीती कशी निर्माण होणार? माझ्या अंतकरणामध्ये वात्सल्य भाव कसा निर्माण होणार? काय झालं आई? अरे तू 8 वर्षाचा म्हणून आला, माझा मुलगा कोण म्हणणार? त्यावेळेला भगवंताने सांगितलं, काळजी करू नको आई, मी लहानच होणार आहे, पण त्याच्या अगोदर मला एक संदेश द्यायचा आहे. काय? मला इथं ठेवू नका. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, आनंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. हो माया उपजाली देवी मजानी येथे, हो देवी मजानी येते, हो नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. भगवान परमात्म्याने संदेश दिला. लहान झाले. वसुदेवाने भगवान परमात्म्याला टोपलीमध्ये घातलं आणि ऐका, उचलीला कमळापती, पायेची बंधने गळती. सगळ्या बेड्या हातातील निघलेल्या आहेत आणि भगवान परमात्म्याला घेऊन गोकुळाच्या दिशेने वसुदेव निघाले. दुतडी भरून यमुना नदी वाहत होती. पूर चालला चाट, त्याशी लाविला अंगुष्ट. यमुना मातेने वाट दिली आणि भगवान परमात्म्याला घेऊन वसुदेव त्या ठिकाणी गोकुळामध्ये गेलेले आहेत. यशोदा राणीच्या शेजारी भगवंताला ठेवलेलं आहे. तिथं माया जन्माला आली, ती माया घेऊन आले. कारागृहामध्ये आवाज झाला की 8वा जन्माला. कंसाला आनंद झाला. आपल्या हातामध्ये घेतला, गरगर गरगर गर फिरवला, पण तो 8वा नव्हता, ती 8वी होती. तिने सांगितलं, अरे दुष्ट कंसा, मला काय मारतो? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय. तुझं लागी वधी उपजला मजा आधी. मायेने सांगितलं
आणि कंसा आता भयभीत झालेला आहे. आणि ऐका, सगळी मथुरा भयभीत झालेली आहे, आपला काळ आता जन्माला आलेला आहे. पण गोकुळामध्ये भगवान परमात्म्याच्या येण्याचा आनंद झालेला आहे. ऐका, गोकुळामध्ये काय वातावरण आहे. गोकुळाचा राजा, गोकुळाचे पाटील असणारे नंदराजा 90 वर्ष झाले होते, पण मुलगा नव्हता, संतती नव्हती, दुःखी होते. पण आज आनंद झाला होता, 100 वर्षाने त्या ठिकाणी मुलगा झाला. एक गवळण नंदराजाच्या वाड्यावर झाडझूड करण्यासाठी आली होती. आणि सकाळची वेळ होती आणि तिनं नंदराजाच्या यशोदेच्या शेजारी, नंदराणीच्या शेजारी एक सुंदर बालक पाहिलं. आणि त्या गवळणीने सगळ्या गोकुळामध्ये बोबाटा केला. काय? गवळण म्हणती गवळण पुत्र झाला येशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला येशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावे एक पुढे ताटी वाटी सुलटवणे. एक धावे एक पुढे एक धावे सुंटवणे. गवळण 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 म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला येशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. झाला येशोदेला. गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एकी दावी एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे. वान भरोनी या ताटी नंदा घरी झाली दाटी. सुईनीची गलबल झाली दासी जणी हेल घाली. सगळ्या गोकुळामध्ये बघता बघता बातमी पोहोचली की नंदराजाला मुलगा झाला, नंदराजाला मुलगा झाला. आणि पूर्वीच्या काळामध्ये गावातील पाटलाला जर मुलगा झाला, गावातील प्रमुख माणसाला मुलगा झाला, तर सगळ्या गावातील महिला तो मुलगा पाहण्यासाठी जायच्या पूर्वीचा काळ. आणि जात असताना रिकाम्या हाताने जात नव्हत्या बरं का. कुणी मुठभर सोनं घेऊन जायचं, कुणी मुठभर चांदी घेऊन जायची, कुणी दक्षिणा घेऊन जायची. अशा पद्धतीने जायचे. पूर्वीच्या काळातलं सांगतोय तुम्हाला. आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये कीर्तनाला येत असताना सुद्धा रिकाम्या हाताने कुणी येत नाही. आणि कीर्तन झाल्याच्या नंतर कीर्तनकार महाराजाचं सुद्धा रिकाम्या हाताने कोणी दर्शन घेत नाही. तुमच्या इकडं आहे की नाही असं काही? नाही. अहो, आजचा किती चांगला दिवस आहे. गोपाल काल्याचा दिवस आहे, आजपासून चालू करा. तसं माझंही रिकाम्या हाताने कोणी दर्शन घेत नाही विकास महाराज. आता काही बाईला म्हणतील महाराज तर पैसे मागायला लागला, आम्ही तर पैसे आणले नाही. तसं काही काळजी करायचं नाही, मी सोनं सुद्धा घेतो, मणी घेतो. मी असंच म्हणलो, मी मणी घेतो. एका माऊलीने काळा मणी नेला, मी पण नेला घरी. महाराज काय करता आता, बायकोच्या पोतीमध्ये ओवला. म्हणलं मी काही घेऊन जातो. एक चांगलं गावरान होतं खेड्या गावातलं, ते म्हणलं महाराज कडबा नेता का कडबा? कडबा नेता का कडबा? अहो म्हणलं नेतो की. त्यांनी कडब्याची पेंडी आणून, मी बी गाडीच्या वर बांधलीन गेलो ना घरी येऊन, टाकली गाईला घरी नेऊन महाराज. अर्थात पूर्वीच्या काळामध्ये मुलगा पाहायला जात असताना आजही महाराज एखादा मुलगा जर झाला असेल ना, माता मौल्या जात असताना रिकाम्या हाताने जात नाहीत. 10-5 रुपये त्या लेकराच्या चेहऱ्यावरून तोंडावरून ओळवून टाकायचे असतात. नंदराजाला बाळ झालं म्हणून त्या ठिकाणी सगळ्या गोकुळातील गवळणी पाहण्यासाठी आता नंदराजाच्या वाड्यावर गर्दी केलेली आहे. ऐका ना, लाखो गवळणीची रांग लागलेली आहे. एक गवळण भाग्यवान होती, पूर्वजन्मी सुकृत्य थोर केली, ते मज आजी फळाशी आली, परमानंद मानसी. तिचं भाग्य होतं काहीतरी. ऐका ना, आता इथं सगळे गायक मंडळी आहेत बघा. आता पहिल्या गवळणीने भगवान परमात्म्याला पाहिलं, नटून थटून सगळ्या गवळणी भगवंताला पाहण्यासाठी जात होत्या. पहिल्या गवळणीने भगवंताला पाहिलं, मूठभर सोनं घेतलं आणि भगवान कृष्णाच्या चेहऱ्यावरून ओवळून टाकलं.
तशी बाहेर आली आणि ऐका ना, बाकीच्या गवळणी तिच्याजवळ आल्यानं म्हटलं काय ग, आता आमचा नंबर तर 1 वाजता येणार, 4 वाजता येणार, संध्याकाळ होणार, पण एक सांग ना, तू देव, तू भगवान परमात्मा तुला दिसला कसा? ते म्हटले खरं सांगू, मी आतमध्ये गेले, कृष्ण कन्हैयाला पाहिलं तसं माझं मनच त्याने वेधून घेतलं. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन. गेले मन निवेदी येले मन, गेले मन येले मन. पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन पाहिला नंदाचा नंदन. गवळण म्हणते काय तुला सांगू, पाहिला नंदाचा नंदन, त्याला पाहिलं, आता सांगायला काही उरलंच नाही. तेने वेधिले मन, त्याने माझं मन वेधून घेतलं. आता दुसरी गवळण गेली, अशा किती गवळणी? 1 लाख. आणि एवढ्या गवळणी सांगायचे म्हटले तर 7-8 दिवस पुरायचे नाही. हा, दुसरी गवळण गेली आणि दुसऱ्या गवळणीने भगवंताला पाहिलं, भगवंताच्या मुखावरून एक मुठभर चांदी ओवळून टाकली. बाहेर आली, बाकीच्या गवळणी विचारायला लागले, बाई तुला कसा दिसला? म्हणली खरं सांगू, मला तो सावळा दिसला. सावळा देखीला नंदाचा, सावळा देखीला नंदाचा, सावळा देखीला आनंदाचा, सावळा देखीला आनंदाचा. येणे आनंदाचा पुराला, आनंदाचा पुराला, सावळा देखीला आनंदाचा, सावळा देखीला आनंदाचा. सावळा. अशा अनेक गवळण. तिसरी गवळण गेली, तिसऱ्या गवळणीला विचारलं तुला कसा दिसला? ती म्हणली खरं सांगू, आता आषाढी वारीला पंढरपूरला गेलते, त्या पंढरपूरच्या पांडुरंगासारखा दिसला. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा, विठू देखियला डोळा, बाईयानो वेधले मन तयाचे निगुणी, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदाचा नंदनू, मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू. मधुर आहे तो, सुंदर आहे. खरं तर सांगू, भगवंताच्या वेणुनादाचा आवाज ऐकल्या त्या सगळ्या गवळणी मंत्रमुग्ध व्हायच्या बरं का महाराज. काहीच आठवत नव्हतं. पतिसुताचा विसर पडला, याच्या मुरलीचा छंद लागला, प्रपंच धंदा नाठवे काही, मुरलीचा नाद भरला हृदयी, स्थावर जंगम विसरून गेले, विसरून गेले, देह भाव हारपला, नंद नंदन नंद नंदन नंद नंदन मुरली वाला, 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 नंद नंदन मुरली वाला. अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे, सुंदर आहे, पाहायला. ऐका, अशा हजारोनी लाखोनी गवळणी आहेत बरं का, पण ऐका, MH14, MH15, MH16, MH20, MH22 ही काय कुठली पासिंग नाही. या वयाच्या गवळणी भगवंताला पाहायला जायच्या. पण गोकुळामध्ये एक माडी होती आणि त्या माडीच्या वरच्या मजल्यावर एक MH90 ची गवळण राहत होती. MH कळालं का तुम्हाला? MH म्हणजे MH 90 वर्षाची गवळण.
22-20 वर्षाच्या वयाच्या गवळणी भगवंताला पाहायच्या. पण एक गोकुळामध्ये दुसऱ्या माडीवरती दुसऱ्या मजल्यावर एक 90 वर्षाची गवळण राहत होती आणि ती सगळा हा कार्यक्रम पाहत होती. सगळ्या गवळणी रोज सकाळी नटायच्या, सुंदर शृंगार करायच्या आणि भगवंताला पाहायला जायच्या. आणि ती 90ची गवळण विचार करायला लागली, या पोरी नटून नेमक्या जात्यात कुठं. ती वरच्या मजल्याहून काठी टेकत खाली आली आणि MH22 MH20 या गवळणीला आडवी झाली. म्हणले, काय रे पोरींनो, मी 2 दिवसापासून तुमची गंमत पाहते. काय नटताय तुम्ही, काय शृंगार करताय, काय तुमच्या साड्या, काय तुमचा शृंगार, काय तुमचा मेकअप, नेमकं एवढं नटून थटून जाता तरी कुठं. आता मला खरं सांगा, MH22च्या गवळणीला जर MH90ची म्हातारी आडवी आली तर जमन का? त्या पोरी म्हणाल्या, ए म्हातारे गवळणी बाजूला होय, आम्हाला जाऊ दे. कृष्णाला तुला माहित नाही का, आपल्या गावचा पाटील नंदराजा, त्याला मुलगा झालाय. प्रत्यक्ष भगवान परमात्मा त्याच्या उदरी आलेला आहे. त्या भगवंताचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जातो. अहो, MH90ची गवळण होती, तिच्या या अंतकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम जागृत झालं. म्हणले, आपणही देवाला पाहायला गेलं पाहिजे. ऐका ना, 90 वर्षाचं वय होतं, निवांत उठायची, 10-11 वाजता आंघोळ करायची. पण कृष्ण भेटीची एवढी अंतकरणामध्ये ओढ निर्माण झाली, विचारच केला नाही. सकाळी 6:30 वाजताच रोज गरम पाण्याने आंघोळ करायची, पण माठातल्या रांजणामधल्या गार पाण्याने तिने आंघोळ केली. महाराज, आंघोळ तर स्नान तर झाले म्हटली, पण मनामध्ये विचार करायला लागल्या, MH22च्या MH20च्या या पोरी सगळ्या नटून जात होत्या, आपणही नटून गेलं पाहिजे. केला की शृंगार चालू. मग पुतळ्या, डोरलं, साकळ्या, पैन अशा प्रकारचा शृंगार चालू केला. तिचं नाव होतं मालू आणि तिच्या बापाने तिच्या लग्नामध्ये सुंदर असा शालू दिला होता. लग्नातला पैठणी शालू काढला तिने, पेटीमध्ये ठेवला होता. तसाच शालू घातला, नवीन शृंगार केला. पण शृंगार सगळा उलटा झाला. शालूही उलटा. त्या शालूवर कारखान्याच्या भोंग्याचं चित्र होतं, ऊसाचं चित्र होतं. ती भोंगे झाली खाली, कारखाना झाला वर. सगळं उलटच. एवढंच नाही, ओठाला लावायची लाली ती डोळ्याला लावली, डोळ्याला लावायचं काजळ ओठाला लावलं, कपाळाला लावायची टिकली गालाला लावली. सगळं उलटाच. हे काय मी माझ्या फुकटचं बोलत नाही. हरी होठो पे काजल नैनो में लाली, होठो पे काजल नैनो में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी गवळण दीवानी बनी. निघाली तसाच उलटा शृंगार करून. घराच्या बाहेर पडती का नाही का, समोरून MH105चं म्हातारा आडवं आलं, तिचा नवरा. आणि म्हणलं, ए मालू कुठं निघाली? मालूने पाहिलं आपलंच मालक आहे, आपलंच गिराईक आहे. अरे म्हणले, म्हातारे भय बाजूला जाऊ दे. अरे कधी कीर्तनाला जाऊन दिलं नाही, कधी कथेला जाऊन दिलं नाही. एवढा सुंदर त्रिदिनी उत्सव या ठिकाणी या उत्तम नगरामध्ये भगवंत कृष्णाच्या दरबारामध्ये, तिथं कीर्तनाला मला कधी जाऊन दिलं नाही. पण आज मी संधी सोडणार नाही. आता एवढा मेकअप केलाय, कृष्णाला पाहायला चालले. होय म्हाताऱ्या बाजूला. म्हातारा म्हटलं, मालू आता मी काय तुला अडवत नाही, जायचे तर जा, पण एकदा जरा तुझा मेकअप आरशामध्ये पा. हा, अरे सगळा मेकअप उलटा झालाय. म्हातारीने आरशामध्ये पाहिलं तर खरंच सगळा मेकअपच उलटा. पण म्हणले, आता मेकअप बदलण्यामध्ये, सगळा शृंगार बदलण्यामुळे वेळ लागेल, पण तोपर्यंत माझ्या अंतकरणातील प्राण गेला तर मी कृष्ण कन्हैयाला पाहायचं राहील. तिने तसाच मेकअप ठेवला आणि तसंच कृष्ण कन्हैयाला पाहायला गेली. महाराज, भगवंताला पाहिलं, आपलं जीवन कृतार्थ करून घेतलं. महाराज, अर्थात मेकअपमध्ये याच्यामध्ये वेळ घालू नका बरं का. याचं उदाहरणच आहे. संसारामध्ये मेकअप म्हणजे संसारामध्ये जास्त वेळ घालू नका, परमार्थकडे या. खरं तर सांगतो भाऊ, कोरोनाच्या काळाच्या नंतर सुद्धा आपण सगळे भाग्यवान. या मंडपमध्ये बसलेले अजून याच्यापैकी कुणीच मेलं नाही का? गेलंय कुणी? आहेत ना सगळे. काय हे भगवंताने आपल्यावर केलेले उपकार आहेत.
पण परमार्थ सुद्धा तेवढ्या शुद्धतेने आपण करायचं. मला काय भाग्यवान आहे हो. अजून आपल्याला काळाची चिठ्ठी आलेली नाही, बरोबर आहे की नाही. बरवे झालो आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी. खरं सांगू का, हे कोरोनाच्या नंतर हे आयुष्य आपल्याला बोनस मिळालंय, बोनस. नाही तर तुम्ही मी काल परवाच पेपरला मी कात्रण वाचलं, एक अतिशय सुंदर कथा आली होती. एक 80 वर्षाचे वृद्ध बाबा डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी सांगितलं, बाबा तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागेल. म्हणले असं? हृदयाचं ऑपरेशन चालू झालं, 24 तास ऑपरेशन चाललं आणि 24 तासाने ऑपरेशन झालं आणि ते बाबा शुद्धीवर आले. आणि डॉक्टर साहेब त्या बाबाचं बिल घेऊन त्या बाबाजवळ आले आणि सांगितलं, बाबा तुमचं ऑपरेशन यशस्वी झालेलं आहे. शक्य नव्हतं पण भगवंताच्या कृपेनं तुमचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं. हे घ्या बिल तुमचं. पाहिलं बाबाने बिल, 24 तासाचं बिल झालं होतं 9 लाख रुपये. बाबाने ते बिल पाहिलं आणि घळघळ 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 बाबाच्या डोळ्यामधून अश्रू आले, रडायला लागले. डॉक्टरांना दया आली, कदाचित बिल जरा जास्त केलंय आपण असं वाटायला लागलं. डॉक्टर त्या बाबाला म्हणायला लागले, बाबा काळजी करू नका, वयोवृद्ध आहात तुम्ही, माळकरी आहात, वारकरी आहात, एवढं बिल नका देऊ. 9 लाख झाले ना, मला 7च लाख द्या, 2 लाख रुपये तुम्हाला सूट देतो. त्यावेळेला त्या बाबाने सांगितलं, डॉक्टर साहेब बिल जास्त केलं म्हणून नाही रडत, मग रडता का, रडता का? त्यावेळेला त्या बाबाने उत्तर दिलेलं फार गोड आहे. डॉक्टर साहेब 24 तास हॉस्पिटलमध्ये तुमच्या राहिलो, 24 तास माझा प्राण तुम्ही वाचवला, 24 तास माझा सांभाळ केला, त्याचं बिल तुम्ही 9 लाख रुपये केलं. काहीच नाही हो, काहीच नाही. मी देऊ शकतो, आहे तेवढा माझ्याकडे पैसा, मग रडता का? मला भगवंताचं आश्चर्य वाटतंय, माझ्या भगवंताचं कौतुक करावं वाटतंय. आज माझं वय 80 वर्षाचं आहे. 80 वर्षामध्ये 1 रुपया बिल माझ्या भगवंताने मला पाठवलं नाही, हे मला आश्चर्य वाटतंय. पाठवलंय का हो कुणाला बिल आजपर्यंत? 60 वर्षाचे झाले, 10 लाख रुपये काढा. आला कधी झोपीत मेसेज तुम्हाला देवाचा? खरं सांगू का भाऊ, देव कधीच आपल्याला बिल पाठवत नाही बरं का, कधीच बिल पाठवत नाही. पण देवाने काही बिल भरण्याच्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत. कळालं का तुम्हाला? इतका सुंदर भाऊने, या मंडळाने इतका सुंदर कार्यक्रम केलाय. इथं जर आपण 10-5 रुपयाची पावती फाडली स्वइच्छेने या कार्यक्रमासाठी हातभार लावला तर काही बिघडणार आहे? अहो, जो धार्मिक कार्यक्रमासाठी मदत करतो, एखाद्या गोरगरिबाच्या पोरीचं लग्न असेल, गरीब घरानं 10-5 रुपयाची मदत केली, काही बिघडणार आहे आपलं? भगवंताने दिलंय आपल्याला. एखाद्याच्या गोरगरिबाच्या अनाथ मुलाच्या शिक्षणासाठी आपण जर खर्च केला, ह्या बिल भरण्याच्या जागा आहेत दादांनो. देव कधी आपल्याला बिल पाठवत नाही. चांगल्या कार्यक्रमासाठी, चांगल्यासाठी सहकार्य करत राहा. तिथं आपण जर सहकार्य केलं तर डॉक्टराच्या ह्याच्यावर काय करावं लागणार नाही, डॉक्टराच्या हातामध्ये देण्याची गरज पडणार नाही. काही लोक लगेच म्हणतात डॉक्टराच्या मड्यावर घालण्याची काही गरज पडत नाही. डॉक्टराच्या मड्यावरच घालत असतात का, हातामध्ये द्यायचे असतात. मग आपण जर इथं चांगल्या कार्यक्रमासाठी जर हातभार लावला, सहकार्य केलं तर डॉक्टराकडे बिल भरण्याची आपल्याला गरज पडणार नाही मायबापो. म्हणून चांगलं जीवन जगा, इतकं उत्तम आपल्याला आयुष्य मिळालंय, म्हणून उत्तम आयुष्य जगा. कारण आपण उत्तम नगरामध्ये राहतो याचंही आपल्याला भान ठेवा. अर्थात भगवंताला पाहण्याचा कार्यक्रम आटपला आणि आता भगवान परमात्मा रांगायला लागले. रांग तरंगणी चोरी तलोनी धावून धरती गवळणी, बांधिती चरणी देती गाराने, यशोदे साजनी. आणि आता भगवान परमात्मा अनेक प्रकारच्या कोड्या. दुसरी आली धावत याने ग बाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी बेनी, दोहीची गाठ देवोनी, गाठ बाई कोणाशी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना, कोठवरी सोसू धिंगाणा. अनेक गोकुळामध्ये खोड्या केल्या, सगळ्या गवळणी गाराने सांगायच्या,
शेवटी घरीच खोडी केली. यशोदेने कृष्णाच्या कानाला धरलं आणि सांगितलं, कृष्णा आता खोड्या करायच्या नाही. भगवंत म्हणा लागले, आई ए आई मला मारू नको ग. आई नको गे, आई नको गे, आई मज मारू नको गे. नाही नाही मी खालली माती, खालली माती. अर्थात अनेक खोड्या केल्या. यशोदेने सांगितलं, कृष्ण आता तू इथं राहायचं नाही. मग आता वृंदावनामध्ये गायी राखण्यासाठी जायचं. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. गोपाळ रानात या. गोपाळ रानात या. वा वा वा. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. या 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 घेऊन सारे गोपाळ रानात रानात या. सगळ्या गोपाळासमेत भगवान परमात्मा वृंदावनामध्ये त्या ठिकाणी गायी राखण्यासाठी जातात. गायी राखून होत आहेत. खांदी भार पोटी भूक काय खेळा याचे सुख. सगळे गोपाळ एकत्रित केले आणि भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांना काला देण्यासाठी सगळ्याला कमला आकार त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने उभं केलेला आहे. स्वतः मध्यभागी त्या ठिकाणी भगवान परमात्मा काला देण्यासाठी उभे आहेत. त्याचं वर्णन सुखाचारी भागवतामध्ये करतात. बिभ्रदवेनुम जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे वामी पानोम शृणकवलम तत्फलान्यगुल्यशो तिष्ठन् मध्यन स्वपर सुरदय हा सयन नर्म विश्वे स्वर्गे लोके मिशिति भुभुजे यज्ञ भुगबाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय. खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याने सगळ्याला काला दिला. आणि ऐका, त्याच काल्याचं प्रत्येक आज आपल्या उत्तम नगरमध्ये भगवंताने जसा काला दिला, आज आपल्या उत्तम नगरमध्ये सुद्धा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ज्ञानोबा तुकोबाने जी काल्याची परंपरा घालून दिली, तोच काला आपल्या उत्तम नगरमध्ये आलेला आहे. काय आश्चर्य आहे. आता सर्वांनी एक टाळी द्यायची बरं का. कशा पद्धतीने भगवंताने ज्ञानोबारांनी काला दिला आपल्याला ऐकायचं. एक टाळी. हा एक. वा. टाकीन टाकीन हा वा. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंती, चंद्र भागे वाळवंती. हा. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंती, चंद्र भागे वाळवंटी. हा. एकच टाळी झाली चंद्र भागे वाळवंटी, चंद्र भागे वाळवंटी. हे माझा ज्ञान राजा, माझा ज्ञान राजा, गोपाळाची लाया वाटी, गोपाळाची लाया वाटी. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथी पांडुरंगा. नाथ पांडुरंगा. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाथ नाथ पांडुरंगा. नाथ पांडुरंगा. एकच टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, टाळी झाली, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञान राजा गोपाळासी ह्या वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी ह्या वाटी. अशा पद्धतीचा काला, तोच काला आपल्या या उत्तम नगरामध्ये संपन्न झाला आहे. अतिशय सुंदर उत्तम नियोजन आहे. सगळ्याला मनापासून धन्यवाद देतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. मिळालंय चांगलं आयुष्य.